नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड येथील ऐतिहासिक प्रेरणाभूमीचा 75वा अमृत महोत्सव दिमाखात साजरा होणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती जपणाऱ्या आणि लोकवर्गणीतून उभारलेल्या मनमाडमधील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचा म्हणजेच आजच्या प्रेरणाभूमीचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे सांगितले आहे. 17 नोव्हेंबर 1951 रोजी स्वतः बाबासाहेबांच्या उपस्थितीत या वास्तूचे लोकार्पण सोहळा पार पडला होता. या ऐतिहासिक घटनेला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथील बुद्धविहारात प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 17 नोव्हेंबर रोजी प्रेरणाभूमीचा अमृत महोत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. समाज मनाला प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूच्या अमृत महोत्सवाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. आज मनमाडमध्ये जी प्रेरणाभूमी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम याचा 17 नोव्हेंबर 2026ला 75वा अमृत महोत्सवी दिवस आहे. त्या अनुषंगाने हा अमृत महोत्सवी कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने आज सर्व मनमाडकर आणि कोर कमिटी जी आहे त्याची मीटिंग घेण्यात आली. राज्यस्तरीय इंटरनॅशनल लेवलचे आणि नामवंत असे ज्यांच्या मागे फेम आहे आणि जे समाजाला मार्गदर्शन करू शकतील असे नेते म्हणा, पर्सनॅलिटीज म्हणा, या कार्यक्रमाला आपण उपलब्ध करायचे. त्यानंतर कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारचं असावं, त्याच्यामध्ये महार रेजिमेंटचा सहभाग असलाच पाहिजे. तसंच जे मुख्य कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातल्या लोकांना सामावून घ्यायचं आहे. आणि हा कार्यक्रम समाजाच्या दृष्टीने कसा उपयुक्त ठरेल, कारण समाज एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जात असताना काही गोष्टी त्याला द्याव्या लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्यामुळं आज आपण त्याचे फळं चाकतोय. तर येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा एक सामाजिक वारसा देण्याच्या दृष्टीने हा प्रेरणा दिन 75वा जो अमृत महोत्सवी आहे तो कसा सक्सेसफुल करण्यात येईल याबाबत चर्चा झाली आणि एकमताने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे साजरा करण्याचं ठरलेलं आहे.